नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. महाब्रँड्समध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका जिव्हाळ्याच्या आणि अतिशय सुंदर विषयावर गप्पा मारणार आहोत आणि तो विषय आहे लग्न. लग्न म्हणजे काय याची सरधोपट उत्तरं आपल्याकडे तयार असतात. म्हणजे पत्रिका जुळली किंवा परस्परांचे स्वभाव जुळले की झालं लग्न, हे एक त्याच पठडीतलं आपलं उत्तर असतं. पण हे खरंच इतकं सरळ आहे का असं विचारलं तर आपणही विचारात पडतो आणि मग हे सारं किती अवघड आहे याची आपल्याला जाणीव होऊ लागते. या अवघडपणातून बाहेर काढणाऱ्या आणि 46 वर्षांचा अनुभव पाठीशी असलेल्या एका विवाह संस्थेची आज आपण ओळख करून घेणार आहोत आणि तिचं नाव आहे अनुरूप विवाह संस्था. जेव्हा माझ्या घरात मुलीच्या लग्नाचा आमच्या विषय निघाला तेव्हा आम्हाला अनुरूप शिवाय दुसरं काही नाव आठवलंच नाही, कारण 35 वर्षापूर्वी माझं लग्न ही अनुरूपमधूनच ठरलंय. अनुरूपची सुरुवात 1975 मध्ये झाली आणि तेव्हा त्याचं नाव होतं अनुरूप वधूवर सूचक मंडळ. असं एक मोठं नाव होतं. म्हणजे फक्त वधूवर सुचवणं, एकमेकांना जोडीदार सुचवणं एवढंच त्याचं काम होतं तेव्हा. आणि तेव्हा त्याला अनुरूप नाव नव्हतं. सुरुवात जी केली अनुरूपची ती माझ्या सासूबाईंनी केली, अंजली कानिटकर यांनी. आणि मग ज्या वेळेला असं व्हायचं की त्या जे स्थळ सुचवायच्या ते लग्न जमून जायचं, त्यामुळे लोकांनी त्यांना असं सुचवलं की तुम्ही संस्था सुरू करा. माझे सासरे माधव कानिटकर ते प्रसिद्ध मराठीतले लेखक होते, तर त्यांनी अनुरूप हे नाव सुचवलं. आणि अनुरूप हे मला असं वाटतं अगदी अनुरूप असंच नाव आहे. मी ज्या वेळेला अनुरूपमध्ये काम करायला सुरुवात केली प्रत्यक्ष दिवसभराची, त्याच्या आधी मी सासूबाईंना मदतीला जात होते. तर तेव्हा रजिस्टर्स असायची आणि रजिस्टरमध्ये स्थळं लिहिली जायची आणि पालक येऊन ते उतरवून घ्यायचे. आणि ती जी रजिस्टर्स होती ती आम्ही शिक्षणाप्रमाणे अशी वेगवेगळ्या पद्धतीची रजिस्टर केली होती. म्हणजे एकच स्थळ 3-4 ठिकाणी गेलेलं असायचं, 3-4 रजिस्टरमध्ये. आणि मग पालक येऊन ते उतरवून घ्यायचे. पण खरं सांगायचं तर ही जी पद्धत होती ती खूप टिडियस होती, कारण पालक उतरवून घ्यायचे, मग घरी जाऊन मुलामुलींना दाखवायचे, मग मुलं मुली म्हणायचे की हे नाही चांगलं, हे आवडलं नाही मला. मग ते पालकांचे सगळे कष्ट वाया जायचे. आता USA मध्ये माझा मोठा मुलगा आहे, तो तेव्हा लहान होता, 17 वर्षाचा होता. आणि तो मला म्हणला की आई पुढचं सगळं जे काम आहे ते थ्रू कॉम्प्युटरच होणार, तर मी तुला पहिली एक बेसिक स्वरूपाची वेबसाईट तयार करून देतो. त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी मला वेबसाईट करून दिली. त्यामुळे माझं काम पहिल्या दिवसापासून कॉम्प्युटरवरतीच सुरू झालं. मी जेव्हा मदतीला जायची सासूबाईंना तेव्हा मी रजिस्टर्स वगैरे बघितलेली आहेत. पण त्याच्यानंतर बरीच वर्ष आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा पालक येत होते, रजिस्टर्स पण होती आणि कॉम्प्युटर्स पण होते. असं एका वेळेला दोन्ही चालू होतं. मग कॉम्प्युटरला जसजशी मुलं मुली यूज टू होत गेली, पण नंतर गेली जवळपास आता 10 वर्ष पालक पण खूप यूज टू झालेत कम्प्युटरला. तर ही पालकांची पिढी जसजशी शिक्षित पुढे येत गेली तसतसं हे स्वरूप खूप बदलत गेलं. जसजसं वधूवरांमध्ये मी काम करायला सुरुवात केली होती, त्यांच्याशी बोलत होते, त्यांच्या पालकांशी बोलत होते, तेव्हा मला असं लक्षात आलं की लग्न या संकल्पनेमध्ये खूप बदल होत आहेत. त्याची जी बेसिक कल्पना आहेत लग्नाच्या संदर्भातल्या त्याही खूप बदलत आहेत. आणि का बरं ह्या बदलत आहेत? मुलींच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या काय आहेत? मुली एवढ्या ॲग्रेसिव्ह का वाटत आहेत? किंवा मुलांच्या अपेक्षा नेमक्या कशा आहेत आपल्या पार्टनरबद्दलच्या? तर मला असं वाटलं ह्याच्याबद्दल संशोधनच करायला पाहिजे. आणि म्हणून मी PhD करायचा निर्णय घेतला. आणि रिसेंटली 2 वर्षापूर्वी मी माझी PhD पूर्ण केली. आणि त्याचं नाव होतं गेल्या 100 वर्षातलं मराठी नाटक आणि बदलती विवाह संस्था. डॉक्टर आनंद नाडकर्णींकडे मी जवळपास 38 ते 40 सायकॉलॉजीमधले कोर्सेस केले. आणि जेव्हा मी कामाला सुरुवात केली आणि मुलामुलींशी किंवा त्यांच्या पालकांशी बोलायला लागले, तेव्हा मला असं वाटलं की लग्न हा खरोखरच टर्निंग पॉईंट आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला. मग तुम्हाला जोडीदार कसा मिळतो त्याच्यावर तुमचं पुढचं आयुष्य कसं जाणार हे ठरत असतं. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला योग्य जोडीदार मिळाला पाहिजे. मग तो योग्य जोडीदार शोधण्यासाठी प्रत्येकाची सायकॉलॉजी बघणं हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. आणि मग ज्या वेळेला मी प्रत्येक मुलामुलीशी बोलत होते की कसा पार्टनर तुम्ही शोधा, काय बोला, कसं बोला, कुठले प्रश्न एकमेकांना विचारा, तर आमच्या असं लक्षात आलं की हाच जे चालू होता, आम्ही बोलत होतो मी मुलामुलींशी, हे एका वेळेला 500 जणांना सांगायची गरज आहे.
आणि मग त्यातनं आमच्या सगळ्या कार्यक्रमांचा जन्म झाला. अनुरूपचं काम केवळ स्थळ सुचवण्यापुरतं मर्यादित नाही, तर त्यापुढे जाऊन वधूवरांना, त्यांच्या पालकांना जबाबदारीची, सहजीवनाची, बदलत्या नात्यांची जाणीव करून देणं ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे असं अनुरूपला वाटतं. की ज्या वेळेला लग्न होतं कुठल्याही मुलाचं किंवा मुलीचं, तर त्यांचं भूमिका बदलते, त्यांचा रोल चेंज होतो. ती मुलगी असते ती सून होते, मुलगा असतो तो जावई होतो. पण फक्त त्याच दोघांचा रोल चेंज होतो असं नाही, तर प्रत्येक आईवडील हे सासू सासरे होतात आणि दिवस बदलत होते. माझ्यासमोर दिसत होतं दिवस बदलत जाताना. म्हणजे माझी आई जशी वागली आहे माझ्याशी किंवा तिच्या सुनेशी, तसं मला माझ्या सुनेशी वागता नाही येणार आहे. कारण ती एका वेगळ्या पठडीतनं आलेली आहे, वेगळ्या घरातनं आलेली आहे, तिचं काम वेगळं आहे, ती 10:30 ते 5:30 काम करणारी नाही आहे. हे सगळे चेंजेस समाजामधले होत होते. त्यामुळे नॅचरली आईवडिलांच्या भूमिकेमध्ये पण बदल झाला आहे. ते सासू सासरे झालेत आणि जसं या मुलांना त्यांची भूमिकेचे जे डिमांड्स असतात, प्रत्येक भूमिकेची ती डिमांड त्यांना शिकून घ्यावी लागते, तसं प्रत्येक आईबाबांना सुद्धा सासू सासरे या भूमिकेची एक डिमांड आहे ती शिकून घ्यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी म्हणून तो कार्यक्रम आहे सासू सासरे होताना, की काय बरं करायला पाहिजे, काय बदल व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे मुलं जी लग्नाची आहेत ती तर असं म्हणतात की कुणीतरी एक स्ट्रेंजर आमच्या घरात आता कायमचा राहायला येणार आहे, त्यामुळे आम्हाला पण ॲडजस्टमेंटची सवय करायला पाहिजे, आमच्या पण रुटीनमध्ये बदल होणार आहे. तर हा जो सगळा बदल आहे हा शिफ्ट आहे आणि हा प्रत्येकाने शिकून घ्यायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की लग्न आता पूर्वीसारखं पाण्यात पडलं की येईल पोहता इतकं सोपं नाही राहिलेलं. तर त्यातलं एज्युकेशन घेतलं पाहिजे आणि म्हणून हे एज्युकेशन देणारे हे प्रोग्रॅम्स आहेत असं वाटतं मला. त्यांना कोणतंही एखादं प्रोफाईल सजेस्ट केलं, पारंपरिक भाषेत एखादं स्थळ सजेस्ट केलं की लगेच ते स्वतःचा स्मार्टफोन काढतात, आयफोन काढतात, त्याच्यातलं फेसबुक किंवा इंस्टाग्राम ॲप उघडतात आणि जे सजेस्ट केलेलं असतं ते नाव सर्च करायचा प्रयत्न करतात. 99.99% मुलं मुली हे करतात. आजकाल आम्हाला गेल्या 2 वर्षात दिसतं की पालकही हे करतात. विषयाला धरून सुद्धा कार्यक्रम केला पाहिजे, गायडन्स दिला पाहिजे, कारण इथेही काही निसरड्या वाटा आहेत, काही खाचखळगे आहेत. तर याची जाणीव मुलामुलींना करून दिलं पाहिजे. चॅटिंग म्हणजे काय होतं, काय नेमकं घडतं, लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत, पर्टिक्युलरली अरेंज मॅरेजच्या प्रक्रियेमध्ये इथले काय म्हणता येतील डूज अँड डोंट्स काय आहेत हे सांगणं गरजेचं आहे. त्यातले धोके सांगणं गरजेचं आहे. काय त्याचा चांगला वापर करून घेता येऊ शकतो तेही सांगणं गरजेचं आहे. सो हे सगळं आम्ही सोशल मीडिया आणि लग्न या आमच्या कार्यक्रमामध्ये सांगतो. असे सातत्याने जे आपले गायडन्सचे कार्यक्रम आहेत. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वधूला किंवा वराला असं हवं असतं की मला अनुरूप पार्टनर पाहिजे. पण अनुरूप म्हणजे काय नेमकं? तर बरेचदा लोक असं म्हणतात की फाइंड युअर इक्वल. पण मला एक्झॅक्टली याच्या उलट वाटतं. म्हणजे कम्पॅटेबिलिटी कुठे असते, तर जे माझ्यामध्ये नाही आहे ते माझ्या पार्टनरमध्ये पाहिजे, जे त्याच्यात नाही आहे ते माझ्यात पाहिजे, तर आमचं एक पूर्ण रूप होईल. आणि ते पूर्ण रूप ज्या वेळेला तयार होतं तेव्हा तुमचं कुटुंबावरती येतं, कारण त्यांचं सहजीवन त्याच्यावर अवलंबून आहे. आणि मग तुमची फॅमिली एक सुसंस्कारित होते आणि अशा खूप कुटुंब जोडली गेली की आपला समाज सुसंस्कारित होणार आहे. आणि जेव्हा समाज सुसंस्कारित होतो त्यावेळेला देश संस्कारित व्हायला वेळ नाही लागत. त्यामुळे त्याची सुरुवात जी होते ती पती पत्नी नात्याने होते. अनुरूपता म्हणजे कशात आहे नेमकी, हे सगळं सांगण्याचा जो कार्यक्रम आहे तो शोध अनुरूप जोडीदाराचा आहे. मुलामुलींना लग्न तर करायचं आहे, पण आत्ताच्या काळातलं एस्पेशली गेल्या 4-5 वर्षात जो बदल झाला आहे तो की त्यांना लग्नाची जी वयं आहेत त्यांची ती पुढे गेली आहेत. पुढे म्हणजे मुलगी आता साधारण 26-27, मुलगा 30. जे पूर्वी मुलीचं वय 21-22 होतं, मुलाचं 25 होतं. तर हे लग्नाचं वय आता जास्त होत गेलं आहे. आता हे ज्या वेळेला लग्नाचं वय जास्त होत जातं तेव्हा नॅचरली पालकांची चिंता वाढते. कारण पालक त्यांचं लग्न ज्या वयात झालेलं असतं त्याच्याशी ते तुलना करतात आणि मग त्यांना असं वाटतं की कधी होणार पुढचं सगळं नीट. हे प्रत्येक वाक्य प्रत्येक पालक बोलत असतो, पण पुढचं सगळं नीट होणं म्हणजे काय हे नाही मुलामुलींना सांगितलं जात. तर ते सगळं आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये सांगतो. म्हणजे पालकांची चिंता कमी करण्याचं काम मला असं वाटतं हा कार्यक्रम करतो आमचा. काळ बदलला तसं लग्न ही संकल्पनाही बदलली. लग्न जुळवताना पारंपरिक वधूवर मेळावे घेण्याऐवजी शास्त्रीय पद्धतीने संबंधितांची थेट भेट घडवून आणण्यावर अनुरूपचा भर असतो. लग्न ही संकल्पना कम्युनिकेशन स्किलवर उभी आहे आणि त्यामुळं मुलामुलींनी पहिल्या भेटीत कसं आणि काय बोलावं,
त्यानंतर एकमेकांशी कसं बोलावं, सासू सासऱ्यांशी कसं बोलावं आणि स्वसंवाद कसा साधावा याचंही मार्गदर्शन लग्न संवाद या कार्यक्रमातून अनुरूपकडून दिलं जातं. साधारणपणे वधूवर मेळावे असं जर म्हणलं तर माझ्या पिढीची मुलं मुली म्हणजे जे आजकाल लग्नाला उभे आहेत ते पळून दूर जातात. कारण मेळावे म्हटल्यानंतर एक चित्र जे डोळ्यासमोर येतं ते एखाद्या मार्केट प्लेससारखं चित्र येतं आणि तुम्हाला स्वतःला पुढे जाऊन स्वतःला सेल करावं लागेल का, विकायला लागेल का, अशा पद्धतीचं एक चित्र डोळ्यासमोर येतं आणि ते नावडणं स्वाभाविक आहे. कोणालाच आवडणार नाही. तसं पूर्वी आवडायचं नाही, पण पूर्वीच्या काळातल्या मुला मुलींना बोलता यायचं नाही त्यांच्या पालकांसमोर. आजकालची मुलं मुली ते क्लीनली रिजेक्ट करतात. पण म्हणून आम्ही खरं तर मेळावा शब्द अवॉइड करायचा प्रयत्न करतो. कारण अनुरूपचे जे कार्यक्रम असतात ते मेळावे नसतातच मुळी. आम्ही त्याला म्हणतो थेट भेट कार्यक्रम किंवा मीटअप प्रोग्राम्स. याच्यात फक्त मुलं मुली असतात, पालक अलाउड नसतात. त्यामुळे तिथे एक इन्फॉर्मल सेटअप आपोआप तयार होतो, ऑकवर्डनेस कमी होतो आणि याच्यात कुठेही पुढे स्टेजवरती जाऊन स्वतःची माहिती द्यायची आहे, स्वतःला प्रेझेंट करायचं आहे असं केलं जात नाही. आम्ही ते अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने असं डिझाईन केलेलं आहे की उपस्थित असलेला प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक मुलगी प्रत्येक मुलाला एकदा तरी थेट भेटते, गप्पा मारते. त्याच्यामध्ये आम्ही काही डिस्कशन टॉपिक्स देतो जेही आम्ही आमच्या काउन्सिलर्सच्या पॅनलनी डिझाईन केलेले आहेत आणि ते प्रश्न देऊन त्यांना एकमेकांना जाणून घेण्याची संधी तिथे दिली जाते. तेव्हा तो पूर्ण वेळ सत्कारणी लागतो एकमेकांना समजून घेण्यासाठी लग्न करण्याच्या दृष्टीने आणि ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा महाब्रँड्समध्ये मनापासून स्वागत. आता सध्याची पद्धत अशी आहे की प्रत्येक मुलगा किंवा मुलगी बाहेर भेटायचं म्हणतात. कुठल्या तरी कॉफी शॉपमध्ये भेटू, कुठल्या तरी हॉटेलमध्ये भेटू. पण त्यांना ना तिथे गेल्यानंतर एकमेकांशी काय बोलायचं हे कळत नाही. ते बरेचदा ऑफिस प्रोफाईल, ऑफिस वर्क, मग तू जातोस किती वाजता, येतोस किती वाजता बोलतात. तास दीड तास गप्पा मारतात पण त्यांना निर्णयापर्यंत पोचता येत नाही. कारण लग्नाच्या संदर्भात काय बोलायचं ते त्यांना माहीत नसतं. ऑकवर्ड होतात ते आणि ते कळलेलं नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती कशी आहे कळलेली नाही आहे, जोडीदार या नात्यांनी. त्यामुळे त्यांना निर्णय नाही घेता येत. तर हा जो कार्यक्रम आहे लग्न संवाद, हा जो प्युअरली बेस्ड ऑन कम्युनिकेशन, त्याच्यामध्ये आम्ही 4 भाग करतो. अगदी पहिल्यांदा मुलगा मुलगी जेव्हा बाहेर भेटतात तेव्हा काय बोलायचं, सर्चिंग प्रोफाईलचं जे चालू असतं, स्थळं निवडण्याचं काम, त्यावेळेला स्वतःच्या आईवडिलांशी काय बोलायचं, लग्न ठरल्यानंतर आपापल्या सासू सासऱ्यांशी काय बोलायचं, कसं नातं डेव्हलप करत जायचं आणि सगळ्यात शेवटचा जो कम्युनिकेशनचा पार्ट आहे तो सेल्फ टॉक, स्वसंवाद. तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही स्वतःशी जसा संवाद करत जाता तसं तुमचं बिहेवियर बदलत जातं. म्हणजे तो पूर्ण सायकॉलॉजिकल पार्ट आहे, पण तो मुलांना खूप आवडतो. कसं आहे की गेल्या 25-30 वर्षामध्ये प्रचंड मराठी मंडळी भारताबाहेर गेली आहेत, स्थायिक झाले आहेत. तर एवढी मंडळी जेव्हा तिकडे जातात तेव्हा साहजिकच तिथे जी आता लग्नाच्या वयातली मुलं मुली आहेत त्यांना त्यांचा पार्टनर शोधायचा आहे. ते अजूनही त्यांचा पार्टनर मराठी असावा, आपल्यासारखा असावा, आपल्यासारख्या बॅकग्राऊंडने आलेला असावा असा विचार करतात. तशी त्यांची रिक्वायरमेंट आहे आणि या रिक्वायरमेंटला कुठेतरी, या गरजेला कुठेतरी उत्तर दिलं पाहिजे. त्याला आपण पुरवठा दिला पाहिजे एक प्रकारे, असा विचार डोक्यात आला आणि त्यातून 2014मध्ये पहिल्यांदा अनुरूपचा परदेशात अमेरिकेमध्ये आपला थेट भेट कार्यक्रम झाला. अमेरिकेत चालू झालं तसंच आम्ही ऑस्ट्रेलियात सुद्धा चालू केलं. कारण ऑस्ट्रेलियातही खूप सारी मराठी मंडळी आहेत, तिथेही गरज आहे. त्यामुळे मराठी लोकांसाठीचे मेळावे, थेट भेट कार्यक्रम हे ऑस्ट्रेलियातही चालू झाले. कोविडची लाट आली नसती तर आत्तापर्यंत इंग्लंड आणि जर्मनी हे जे आमचे 2020मधले प्लॅन होते तेही थेट भेट कार्यक्रम झाले असते. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की आमची टॅगलाईन, आमची एक ॲडव्हर्टाइजमेंट लाईनच आम्ही म्हणतो की मराठी माणूस जिथे जिथे अनुरूप पोचतंय तिथे तिथे. तर जिथे जिथे मराठी माणसं आहेत तिथे तिथे आम्ही पोचायचा प्रयत्न करतो. 2019 हे जर एक वर्ष फक्त आपण धरलं कॅलेंडर इयर, तर या एका वर्षात आम्ही 3 देशांमध्ये मिळून, अमेरिका, भारत आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशांमध्ये मिळून 22 शहरांमध्ये मिळून एकूण 109 कार्यक्रम घेतले. एकाच व्यक्तीला चौफेर विचार करता येतो किंवा त्याचे विचार सर्वांनाच पटतील किंवा मान्य होतील असं कधी होत नाही.
त्यामुळे नव्या पिढीचं नेतृत्व करणारी, नव्या पिढीप्रमाणे विचार करणाऱ्या आपल्या मुलांनीही या कामात स्वतःला गुंतवून घेतलंय, याचा गौरी कानिटकरांना अभिमान आहे. ह्या जो सगळा व्याप आमचा वाढत होता त्यावेळेला मला असं वाटलं की नवीन पिढी याच्यामध्ये यायला पाहिजे. कारण माझी जी मतं आहेत ती सगळ्या आत्ताच्या नवीन वधूवरांना पटतील असं नाही आहे. आणि लग्न हे बदलतं आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये लग्नाची संकल्पना बदलते आहे. या मुलांना आता असं वाटतं की आम्ही स्वतंत्र आहोत, ती स्पेस लागते त्यांना. माझ्या लग्नाच्या वेळेला हा प्रश्नच नव्हता, स्पेस हा शब्दही नव्हता. पण आताच्या मुलामुलींना मात्र ते वाटतं. तर मला असं वाटलं की आपल्या घरातच 2 प्रतिनिधी आहेत नवीन पिढीचे, तर ते जर अनुरूपमध्ये आले कामाच्या दृष्टीने तर आपली जी वधूवर आहेत नवीन येणारे ते पटकन कनेक्ट होतील वैचारिकदृष्ट्या. आणि म्हणून पुढली पिढी पण अनुरूपमध्ये आली याचा मला खूप आनंद आहे. अनुरूपचं बेसिकली डेली सगळी ऑपरेशन्स, HR चं सगळं काम, मार्केटिंगचं सगळं काम हे मी बघतो. अनुरूपचे सतत इव्हेंट्स होत असतात, सो ते सगळे इव्हेंट्ससुद्धा मी बघतो. त्यामुळे इथलं फील्डवरचं जे सगळं काम आहे ते मी बघतो माझ्या आईबरोबर. आणि माझा मोठा भाऊ अमेय कानिटकर हा सगळं टेक्निकल काम बघतो, अनुरूपच्या वेबसाईट आणि ॲपचं त्याचं कोऑर्डिनेशनचं काम तो बघतो. अनुरूपची सुरुवात 1975 झाली, त्यामुळे 46 वर्षांची परंपरा आहे, 46 वर्षांची लिगसी आहे. आणि मला असं वाटतं की ती एक विश्वासार्हता आहे जी अनुरूपने जपलेली आहे आजपर्यंत. तो एक महत्त्वाचा USP आहे. मग त्यात पर्सनल गायडन्स असेल, वेगवेगळे कार्यक्रम असतील, तर हा सगळा जो प्रयत्न आहे ह्यांनी आमचं वेगळेपण उठून दिसतं असं मला वाटतं. की तुमच्याकडे 10 बाय 10ची खोली असेल, टेबल खुर्ची आहे आणि रजिस्टर आहे की तुम्ही वधूवर सूचक मंडळ चालू करू शकता. गेल्या 15 वर्षात लोक म्हणायला लागली की वेबसाईट चालू करता आली की तुम्ही मॅट्रिमोनियल साईट चालू करू शकता. तर तसं नाही आहे, ते तितकं सोपं नाही आहे. कारण लग्न हा विषय खूप जिव्हाळ्याचा आहे. हा विषय असा नाही की तुम्ही काहीतरी प्रॉडक्ट विकताय, याच्यात खूप भावना गुंतलेल्या असतात सगळ्याच बाजूने. आणि ते आम्ही सातत्याने गेली 46 वर्ष करतोय आणि गेली 21 वर्षात ते खूप इन्स्टिट्यूशनलाइज पद्धतीने करतोय. अमेय म्हणजे माझा मोठा भाऊ, ज्याने पहिली अनुरूपची वेबसाईट बनवली 2001 तोही तेव्हा स्टुडंटच होता कम्प्युटर सायन्सचा. आणि तेव्हा त्याने अनुरूपविवाह.com बेसिक वेबसाईट आपली बनवली होती. पण तेव्हापासूनच त्याचा ओढा कायमच कम्प्युटर सायन्स आणि ओव्हरऑल टेक्नॉलॉजी याकडे होता. कायमच तो अनुरूपसाठी काय बरं टेक्नॉलॉजी चा वापर करून चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात याचा विचार करत आला आहे. त्यातूनच वेबसाईट डेव्हलप होत गेली. तो ते सगळं कोऑर्डिनेट करतो. 2015 आम्ही अँड्रॉइड आणि iOS ॲपसुद्धा लॉन्च केलं, त्याचंही सगळं कोऑर्डिनेशन तो बघतो. अमेय तो मला असं वाटतं की जॉईंट आहे की जिथे त्याला अनुरूपचं USP पण माहिती आहे, अनुरूपची विचारधारा माहिती आहे, थॉट प्रोसेस माहिती आहे आणि त्याला टेक्नॉलॉजीचा पण अंदाज आहे. आणि त्यामुळेच अनुरूपचं ॲप आणि वेबसाईट खूप वेगळी आहे. त्याच्यात अशा गोष्टी आहेत की ज्या पालकांनाही सुटसुटीत वाटतात, त्या मुलांनाही आपल्याशा वाटतात. त्यामुळे पहिलं जे एकमेकांना दिसणं असतं ते प्लॅटफॉर्मवरती होतं, अनुरूप प्लॅटफॉर्मवरती होतं. तर ते चांगलं असणं गरजेचं आहे, ते व्यवस्थित आणि सुटसुटीत सोपं असणं गरजेचं आहे. याच विश्वासार्हतेमुळे मुलांच्या किंवा मुलींच्या लग्नासाठी त्यांचे आईवडीलही अनुरूपलाच प्राधान्य देतात. आपल्याप्रमाणेच आपल्या मुलामुलींचा संसारही फुलेल या विश्वासातून ही माणसं जोडली जात आहेत. तर अनुरूपचं मला पर्सनल कोचिंग आणि गायडन्स वॉज ऑलवेज देअर. जेव्हा जेव्हा माझ्या मनात कुठलेही प्रश्न आले तर अनुरूपमध्ये मला त्याचा गायडन्स मिळाला आणि त्याच्यामुळे ही प्रोसेस माझी एकदम इझी होऊन गेली. अनुभव अत्यंत सुंदर राहिला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्सनल कोचिंग इथे जे मिळतं. आम्ही मुलीच्या संसाराबद्दल पण पूर्ण समाधानी आहोत, कारण ती माझी मुलगी अत्यंत आनंदात आहे आणि प्रत्येक आईला हेच हवं असतं की माझी मुलगी आनंदात असली पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा पुढच्या वर्षी माझ्या मुलाच्याही लग्नाचा आमच्या मनात विचार आला तेव्हाही अर्थात अनुरूपच. त्यामुळे माझी सून पण तितकी सुस्वरूप, छान आणि अगदी आनंदी मुलगी आहे. वर्षभरात तेही लग्न झालं. तेव्हा माझ्या आईवडिलांनी जो अनुरूपवर विश्वास दाखवला आणि माझं आयुष्य जे इतकं सुंदर चाललंय आत्ता की त्यामुळेच जेव्हा माझ्या मुलीच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा आम्हाला अनुरूपच आठवलं फक्त. अरेंज मॅरेज म्हणल्यावर पहिले मी असं होते की अरेंज मॅरेज करायचं, आता अनुरूपमध्ये आईचा अनुभव आहे की अनुरूप विवाह संस्थाला मध्ये आपलं खूप छान होतं, लग्न छान इथं जमतात. तर त्याने माझ्या मनात पहिले असे अनेक प्रश्न होते. पण येस,
मला जेव्हा कधी अनुरूपबद्दल काहीही मनात माझ्या क्वेश्चन्स असायचे की माझं गौरवला भेटायचं ठरलं तर याला मी काय प्रश्न विचारू, माझा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार आज मी बघायला चालली आहे. त्यांची वेबसाईट एकदम युजर फ्रेंडली वेबसाईट आहे आणि त्यांचं एक सुंदर ॲप पण आहे. म्हणजे मुलांनाच नाही पण त्यांच्या आई वडिलांना सुद्धा खूप इझी टू यूज असं ॲप आहे. आणि मला अर्थातच वेबसाईटचा अत्यंत उपयोग झाला आणि पर्सनल गायडन्स पण मिळाला की आपण आपल्या होणाऱ्या जोडीदाराशी कसं अप्रोच झालं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. इनफॅक्ट म्हणजे बाबांना सुद्धा ते ॲप इतकं इझिली वापरता यायचं माझ्या, की माझ्या जे मनात असायचे ते फेवरेटमध्ये करून ठेवायचे दिवसभरात संध्याकाळी मला दाखवण्यासाठी. लग्न या प्रक्रियेत अनेकांच्या भावना गुंतलेल्या असतात आणि त्या भावना आपल्याकडून दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे, असं अनुरूप विवाह संस्थेचं ठाम मत आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असल्यानेच अनुरूपबद्दल लोकांमध्ये आपुलकीची, विश्वासार्हतेची भावना आहे. आम्ही असं मानतो की इथे लग्न जमते हा तर व्यवसायाचा भाग आहेच आहे, पण मी आधी म्हटलं तसं इथे लग्न जमतेपासून आपल्याला पुढे जायचं आहे. इथे लग्न टिकते, फुलते, बहरते, इथे नातं प्रगल्भ होतं, इथपर्यंत जायचं आहे. आणि यासाठीचे जे हे सगळे कार्यक्रम आहेत, हे सगळे कार्यक्रम सगळ्यांसाठी खुले ठेवलेले आहेत, कारण ही अनुरूपची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ही जी इंटेन्सिटी आहे बदलांची आणि फ्रिक्वेन्सी आहे, सतत होतं आहे, हे वारंवारिता आहे ह्याच्यामध्ये, तर त्याला ॲड्रेस करत पुढे जाणं गरजेचं आहे. ते समजून घेणं गरजेचं आहे. नातेसंबंधांमध्ये काय बदल होत आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आमच्याकडे सायकोलॉजिस्ट काउन्सिलर्सचं पॅनल आहे की जे ज्याला धरून आम्ही पुढे जातो, शास्त्रशुद्ध पद्धतीने जातो. मेनली कसं आहे की काळाच्या बरोबर आपण पुढे जाणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सायकोलॉजिकल पार्ट जसं आहे, वैचारिक पार्ट जसं आहे, तसं टेक्नॉलॉजी खूप आहे. टेक्नॉलॉजी वाढती आहे, डेटाबेस आमचा खूप वाढतो आहे. पण हे सगळं होत असताना किंवा लग्नाच्या संकल्पना पण बदलत आहेत, पण हे सगळं होत असताना आपल्या संस्कृतीचा जो धागा आहे, कारण आपली कुटुंब संस्था ही फार पक्की आहे आपल्या संस्कृतीमधली, आणि ती जर पक्की असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी खूप छान होत राहतात. तर हा धागा मात्र पुढच्या पिढीने पुढे घेऊन जावा असं मला अगदी आवर्जून वाटतं. आणि मला छान वाटतं की माझी मुलं त्या लाईन्सवरती आहेत. अनुरूप विवाह संस्था नुसतं लग्न जुळवून देणारी संस्था नसून ती जोडीदारांबरोबरच दोन कुटुंबांना जोडणारा दुवा आहे. हा दुवा असाच भक्कमपणे अनुरूप जोडीदार मिळवून देण्याबरोबरच दोन कुटुंबांना, नव्या नात्यांना संस्कार आणि संस्कृतीच्या मजबूत धाग्यात बांधून ठेवणारी संस्था म्हणून तिची ओळख कायमपणे जनमानसात ठसावी या शुभेच्छांसह आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या ब्रँडसह. तोपर्यंत नमस्कार.